आम्ही कुठं चाललोय? कोकणात चाललोय. बकासूर केक बाकीच्यांनी खाल्लाय, सगळ्यांनी एवढा खाल्लाय आणि आम्हाला घेऊन ये नालायक लोक नाश्ता करतात. मजा ऐसा लेने का ऐसा प्रॉपर धसले पाण्यात. तिथं काय राहिलं नाही. श्री दत्त मंदिरात लाडघर, त्यामुळे सुंदर फोटो, सुंदर व्हिडिओ आणि खूप सारा कंटेंट शूट करून आपण इथे राडा करून टाकू. दीपक पुढे वाचणार की बनना रायडर. मित्रांनो, शोधत होतो हॉटेल आणि अजून पण शोधतोय हॉटेल. नमस्ते लंडन मराठी ब्लॉग का. तर आज आम्ही कुठं चाललोय? कोकणात चाललोय. फर्स्ट टाइम आणि दीपक भाऊंचा बर्थडे होता आपल्या, तर हॅपी बर्थडे दीपक भाऊ. आणि त्यांचं सेलिब्रेशन करायचा प्रयत्न चालू आहे. इथं नवीन काहीतरी टेक्निक आणतोय. बंदूक बघा हे जे सेल नाही आहेत, पण बघू आता. चालली डायरेक्ट करून बघा. हो माझ्या संपला ह्याचं नाही काम. मी लय वेळ केलं होतं. मित्रांनो, बर्थडेची तयारी. देवाला बसवलाय, केक कापतोय, जाळ काढणार माणूस. जाळ काढणार आहे. हे काय कामाला नाही, अर्धवट काम करतोय सगळी. एक काम आहे धड केलं ना. जाळ दूर 15 शॉट संपले. वर 15 शॉट हाकलेला आहे. त्या रीतीने कुठून आणून दिला होता काय माहिती. बंगाल फुसका बार होता. आता प्रवासाला सुरुवात करायची. केक चारतो. काय चार मालक खावा. मालक आहेत आमचे हे. कोकणातलं सगळं खर्च मालकच करणार आहेत आज. 2 दिवस. बघा अयो हात आला. बकासूर केक बाकीच्यांनी खाल्लाय, सगळ्यांनी एवढा खाल्लाय. आणि ह्यो जेवून आला घरनी. बघा कसा खाते. आणि आपली गाडी स्टार्ट झालेली आहे. पोझिशन सेट झालेली आहे. बाकीच्यांची बी बघू शकता. बघा रे, हाय बाय सगळ्यांनी करा. केक बी त्याचा केक आपण दाखवणार नाहीये, कारण आपली पोझिशन सेट झालेली आहे. आणि आता झोपू 2 तास मस्त. भावांनो, आठवडाभर केलेलं काम आणि त्याची कष्ट, त्याचं जर दुःख तुम्हाला विसरायचं असेल तर असली रूम घ्या आणि असं फिरायला या. बघू शकता गाईज, ती फेसिंग रूम आहे आणि हा समुद्र. आपण पोचलोय. कुठं पोचलो आपण? कुठला बीच आहे हा? मौडा बीच. करदे बीच आहे हा. आणि मी लय झोपलोय. अख्खा वेळ झोपूनच आलोय, अर्ध्या वेळातला. आणि ड्रायव्हर किंगनी कसं आणलं ते मला नाही माहिती, पण ते स्वतः म्हणतोय किंग आहे. पण खूप दमलोय. कॅच खेळलो. आता सर्कल लागतं एक आणि लगोरची करणार आहे. तर छपरी शोधतोय, लगोरच्या शोधतोय थोडक्यात. छपरी पुण्याला आहे. आणि लगोरची आता मांडून खेळतो, दाखवतो तुम्हाला. खेळून आलोय, दमलोय, त्यामुळं सगळी अशी पडल्यात. आणि आम्ही जिंकलोय. ते हारलाय महाराज. हे पाण्यात 3दा हारलेत. 3दा लाभ वाटायला त्यांना असते. झाले आता लोडिंग चाललंय. लोडिंग हे घे घरी बा. परत एकदा लोडिंग आणि समुद्रात जाऊन परत अनलोडिंग. बघू शकता आपण ह्या हॉटेलमध्ये थांबलोय. आपली गाडी तिकडं पार्क केली आहे आणि हे हॉटेल आहे आपलं. आणि हा समुद्र. नाश्त्याची वाट बघतोय. जाऊन आलो आता समुद्रात. मग नाश्त्याला मस्त
घावणं पोहे मागवलेत. नाश्ता आणि बार वाढणार आणि आम्हाला ठेवून हे नालायक लोक नाश्ता करतात. तर बसतो आम्ही बी करतो सुरुवात. आणि बॉबीचं म्हणणं आहे लय कडक लागते. बघतो खाऊन सांगतो तुम्हाला कसं लागतं. कडक आहे तो माणूस, कडक आहे म्हणल्यावर असू शकतो. मित्रांनो सगळे या, आता आम्ही सगळे जाणार आहे पाण्यात. हे बघा हे थर्ड क्लास कोण आहे काय माहिती. नमस्कार मंडळी, आपण आलोय इथं पवायला. आता खऱ्या पाण्यात आपण जाणार आहे. बॉडी बिल्डर राडा. चला लेट्स गो, डायरेक्ट पाण्यात भेटूया. तर मित्रांनो बघू शकता आपण समुद्रात येऊन काय केलंय. फुल आपला अवतार खराब झालेला आहे आणि तरी पण आपण रेतीत खेळतोय. फोन बी फुल रेतीने मळलेला आहे. आमचे कार्यकर्त्यांची फाटाफूट झालेली आहे. एक जण कंटाळून तिकडे गेलाय, लय खेळलो. एक जणाला वाट आलाय तर इथं बसलाय. आम्ही दोघंच अजून जरा एनर्जेटिक आहे. कार्यकर्ता कॅसल बनवतोय, किल्ला रेतीचा. त्याने फुल साचे वगैरे आणलेत, आपण बघू शकतो. आपण आता बघूयात आपले दोन कार्यकर्ते तिथे टाइमपास करत आहे. इस्लाम भाई की मस्जिद आहे के? वस्सलाम वालेकुम वस्सलाम. मस्जिद आहे काही बुलडॉग. मस्जिद चालतो बघा आता. महाराष्ट्रातून अशी कडक कडक बघा परत मस्जिद चालला आणि कडक दुसरी मस्जिद चालला अशी बॅकला. हे काय हे काय हे अस्तिन भाई का इतना इतना कोई ऐसा लेने का ऐसा बिकरेगा. वीडियो बनाओ मैं वेट करता हूँ मजा आ रहा है. ऐसा लेने का ऐसा. अरे खुद के ऊपर नहीं लेने का. आणि काल वरती आल्यामुळं गाडी इनोवा एक जणांनी आणली होती, बुडाली गेली, संपली पूर्ण. आज थोडी दिसती. त्यात आपण जाऊयात बघायला काय तिच्यात राहिले तिचे अवशेष. बघूयात. JCB चाललाय तिला काढण्यासाठी. शकता मित्रांनो आता प्रयत्न चालू आहे. JCB आलेला आहे. इनोवा बघा आणि लोक बांधून इथले लोकलची माणसं मदत करत आहेत. आणि इनोवा प्रॉपर धसले पाण्यात. तिचं काय राहिलं नाही. आम्ही दुसरीकडे निघालोय. कुठं निघालोय? ए कुठं निघालोय? दापोलीला निघालोय. दापोलीला कशाला निघालोय? लाडघरचं एक दत्त मंदिर ते दाखवतो. लाडघरच्या एका दत्त मंदिरात निघालोय आणि लाडघरच्या बीचला. तर मित्रांनो आलोय आपण श्री दत्त मंदिरात लाडघर. शर्ट कसं आहे माझं? 1700 रुपयाचं शर्ट आहे. माझा अख्खा आउटफिट 1500 रुपयाचा आहे. चप्पल धरली तर 1700 रुपये होईल. माझा 1100. तुला विचारलंय का कोणी? आणि बघू शकता मंदिर जुनं एकदम कौलारू मंदिर आहे. आणि सगळं व्ह्यू प्रॉपर दाखवतो तुम्हाला. दीपमाळ पण आहे इथं आणि इथं देवी पण आहे, महिषासुर मर्दिनी. बघू शकता मित्रांनो 1 2 3 4 5 6 7 प्रकारच्या घंटा आहेत. प्रत्येक घंटेचा आवाज वेगळा येतो आय गेस. श्री दत्तांचे दर्शन घेऊ आणि थोडीशी अक्कल मागू दे त्याला, कारण बुद्धीची देवता म्हणले जाते, गुरु म्हणले जाते दत्तांना. गाईज हिंदीमध्ये मराठीमध्ये. तर भावांनो बेट्यांनो फिरा कुठं तरी, घरी बसू नका, एन्जॉय करा. sometimes we have money problem, don't worry, I have solution. This man. First pick up your bags, then pick up 2 friends like this and go bhur, then up money eyeing And you going. and you going. कट कर. व्हेरी मोटिवेशनल. आपण आलोय परशुराम मंदिरात, जिथे परशुरामांचा मोठा
स्टॅच्यू आहे, जे की एक मोठे ऋषी होते इतिहासातले, कर्णचे गुरु. काय पण बोला, एकदम माईक मध्ये बोलण्यापेक्षा जोरात आवाज येते. काय सगळं फिरून थोडासा कांड करून लांड्यांच्या एका गावात जाऊन, थोडासा कॉन्ट्रोवर्शियल ब्लॉग आहे पण आता हिंदूंनीच बघा. लांड्यांच्या एका गावात जाऊन गाडी वाकडी तिकडे गल्ली बोळात काढून आम्ही आता चाललोय लाडघर बीचला. तर मित्रांनो, आलेलो आपण शेवटी खूप परिश्रमानंतर लाडघर बीचला, आणि सूर्य पण आपली साथ देत मस्त मावळण्याच्या स्थितीत आलेला आहे. त्यामुळे सुंदर फोटो, सुंदर व्हिडिओ आणि खूप सारा कंटेंट शूट करून आपण इथं राडा करून टाकू. तर मित्रांनो, राईडची चौकशी केली आहे, थोडंसं काम गणलंय. जिथल्या बीचवर आम्ही थांबलो होतो तिथं राईडचा काय एवढा विषय नव्हता. इथं भरपूर राईड आहेत, पण कपडा आम्ही टाकलाय नवीन सेटअप. तिथं राईड होते फक्त बंद होते. बंद ते बर आलती, ते नोवा बुडली होती काय, त्यांचे कुटाने त्यांचे चालले होते. आपल्याला आता सेटअप नाही तर इच्छा तर आताच राईड करायची होती. मी तर मग होतो नवीन मॉन्टीने गिफ्ट दिलेला शर्ट आहे. पण मॉन्टीचं खूप प्रेम आहे जेव्हा, पण याचं मॉन्टीचं प्रेम नाही. ह्यो सारखा मॉन्टीला आपला जीव मॉन्टी इथं आपला इथं जरा त्याच्या खाली नाहीये. तर आपण उद्या सकाळी येऊया राईड करायला. वेळ भेटला आता करायची होती, पण आता सेटअप मध्ये नाही आम्ही. सेटअप मध्ये पण नाही आणि टाइम पण संपलाय, त्यामुळं सकाळचंच नियोजन होऊ शकतं प्रॉपर. दीपक मा पुढं वाचणार खेळा त्या बनाना राईडवर मेरे भी बनाना. आणि सगळं राईड करायचं, 3 राईड करायच्या आपल्याला 600 रुपयाला. हे सोफा राईड आहे, बघू शकतो. सोफा झोपा. बीचला फिरून झाले ओके मध्ये, भरपूर राईड आहे तिथं, त्यामुळं उद्या सकाळ येऊ शकतो आपण इथं. माझी चप्पल वल्ली आहे, थांब 1 मिनिट भावा, चप्पल काढतो. ए मी आतून येतो, आतून तू बस, मी आतून येतो. घुस आणि बूट काढ ना मग प्रिन्स. प्रॉपर सगळं तुम्हाला उद्याच्याला राईडचा एक्सपिरियन्स आमचा कसा आहे काय ते सगळं सांगतो. 600 मध्ये 3 राईड आहेत. परत एकदा 1 तास आराम करून जेवायचं नियोजन झालंय, तर जेवायला निघालोय. कुठं जेवायला जायचं ते पाहूयात आणि जाऊयात. चाललं आता जेवायला. कुठं चाललंय जेवायला? दापोली चाललंय का मुरुडला चाललंय? मुरुड 2 किलोमीटर, दापोली 13. बघू जिथं चांगलं भेटेल, मुरुड किंवा दापोली. ओके मध्ये थँक्यू. सगळं प्रॉपर जेवायचं, प्युअर व्हेज. ओके मित्रांनो, शोधत होतो हॉटेल आणि अजून पण शोधतोय हॉटेल. अजून आम्हाला हॉटेल काय मिळेल ना. आता जेवण मिळेल का नाही सांगता येत नाही. भूक तर लागली आहे. ज्या पर प्युअर व्हेज हॉटेल इन द कोकण मिळालेलं आहे. द पॉइंट ऑफ व्ह्यू रेस्टॉरंट बाय जोशी. Pure veg with very good quality ambience. You can look at this. This is the bridge from which we are going to enter in the hotel. मित्रांनो, आलोय शेवटी श्रेयश नावाच्या हॉटेलमध्ये. त्या पहिल्या हॉटेलमधून काही जुळलं नाही आम्हाला, त्यामुळे तिथून निघून आलो. हे हॉटेल जरा क्वालिटी दिसते, गर्दी वगैरे भरपूर आहे, सर्विस पण चांगली आहे. तिथं जेवूयात आजच्या रात्री. साधं सुद्धा एकदम साधं जेवण. याला व्हेजच द्यायचं, याला व्हेजिटेरियन बनवायचा माळ घालायची. पनीर चिल्ली खाल्ली, खाण्याची नादात दाखवायची लक्षात नाही. ते 2 तिकडं लांब बसवले, त्यांना पंजाबी 1 नंबर क्वालिटी आहे भाऊ. आणि क्वालिटी 1 नंबर आहे म्हणतो. गाण हागरी क्वालिटी वाटतं. असताना जेवण वगैरे झालेलं आहे, गाणी लावून फुल नाचतोय. टर्न चुकला. आज जिथनं आलो तिथनच जाऊ. नको तिकडून नाही खराब. आता प्रॉपर आता चाललोय आपण आपल्या खोलीकडं, हॉटेलकडे. दीपक भाऊ नाचना आलाय, दुःखात आहे जरा. त्याची तयारी आहे. आता उद्या सकाळचं नियोजन सगळं वेगळं. आजचं नियोजन झालंय सगळं. हे सगळे झोपल्यात, बघू शकता आपला दीपक. आणि उद्या सकाळ नवीन पार्ट 2 डे 2 नवीन नियोजन.